वैद्यकीय क्षेत्रात जेव्हा एखाद्या आजाराचं निदान केलं जातं ना, तेव्हा तिथे एक प्रकारची अचूकता असते. हं, म्हणजे बघा, अगदी एखाद्या इंजिनिअरिंगसारखं वाटतं ते मला. बरोबर. समजा एखाद्याचं हाड मोडलं, तर डॉक्टर सरळ एक्स-रे काढतात हं. आणि त्या काळ्या फिल्मवर ती एक पांढरी तुटलेली रेघ एकदम स्पष्ट दिसते. हो, अगदी डोळ्यांसमोर. डॉक्टर फक्त तिकडे बोर्ड दाखवतात आणि अगदी खात्रीने सांगतात की हे बघा इथे आहे अडचण, आपण प्लास्टर करू आणि मग 6 आठवड्यात सगळं पूर्ववत होईल. अगदी बरोबर. तिथे सर्व काही ब्लॅक अँड व्हाईट असतं. विज्ञान आणि वैद्यकशास्त्र अशा स्पष्ट गोष्टींवर चालतं. नक्कीच. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं, तिथे संभ्रमाला तशी काही जागा नसते. आणि मुख्य म्हणजे तो एक्स-रे बघून पेशंटलाही एक प्रकारचा मानसिक दिलासा मिळतो की चला प्रॉब्लेम काय आहे ते तरी समजलं. अगदी तेच. आपल्याला गोष्टी डोळ्यांनी दिसणं, त्यांचं वर्गीकरण करता येणं आणि त्या सोडवता येणं खूप आवडतं. पण काय होतं माहितीये का, जेव्हा आपण मानवी अस्तित्वातल्या सर्वात मोठ्या अंतिम वास्तवाचा विचार करायला लागतो ना, तेव्हा मात्र तो एक्स-रे मशीनचा प्रकाश पूर्णपणे कमी पडतो. आपण एक अशा जगात पाऊल ठेवतो जिथे सगळंच अस्पष्ट आहे. म्हणजे जेव्हा आयुष्याची मुख्य लाईट जाते, तेव्हा नेमकं काय होतं? हां, खऱ्या अर्थाने निदानाच्या पलीकडचा प्रदेश आहे. म्हणजे जिथे शरीराचं विज्ञान संपतं, तिथून पुढचा हा प्रवास सुरू होतो. हो ना. आणि म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयाची एक सखोल चर्चा करणार आहोत. आजचं आपलं हे मिशन खूप मोठं आहे. अगदी. आपण मृत्यू या संकल्पनेचा वेध घेणार आहोत, पण एका वेगळ्या नजरेतून. हा खरोखरच सर्व गोष्टींचा, आपल्या अस्तित्वाचा अंतिम शेवट आहे, की एका नवीन प्रवासाची, एका बदलाची सुरुवात? हा खूपच गहन प्रश्न आहे. हो. आणि आजच्या या अभ्यासपूर्ण विश्लेषणात आपण मृत्यूकडे केवळ एक दुःखद घटना म्हणून बघणार नाहीये, तर त्याचे जे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलू आहेत, ते आपण उलगडून बघणार आहोत. आणि महत्वाची गोष्ट अशी की ही सखोल चर्चा आपण फक्त तत्वज्ञानाच्या जड पुस्तकी गप्पांपुरती मर्यादित ठेवणार नाही आहोत. अहा. मृत्यूची ही वास्तवातली संकल्पना समजून घेतल्याने आपला आत्ताचा जो दिवस आहे तो कसा अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो हे आपण यातून शोधणार आहोत. बरोबर. तर मग आपण अजिबात वेळ न दवडता थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया. सुरुवात करूया ती सर्वात स्पष्ट आणि समोर दिसणाऱ्या वास्तवापासून, म्हणजेच मृत्यूचं वैज्ञानिक आणि शारीरिक सत्य. कारण शेवटी सुरुवात शरीरापासूनच होते. हो. विज्ञान याकडे खूपच प्रॅक्टिकल आणि व्यावहारिक नजरेने पाहतं. वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचं तर मृत्यू म्हणजे काय? तर शरीराच्या सर्व महत्वाच्या क्रिया एकामागोमाग एक कायमच्या थांबण्याची प्रक्रिया. यात हृदय रक्तपुरवठा करायचं थांबवतं, फुफ्फुसांमधून ऑक्सिजन घेणं बंद होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेंदूचं काम करणं बंद पडतं. बरं, हे थोडं उलगडून पाहूया. जेव्हा आपण या वैज्ञानिक बाजूचा विचार करतो, तेव्हा मला हे सगळं एखाद्या गुंतागुंतीचा यंत्रासारखं वाटतं. कसं काय? म्हणजे समजा माझ्या लॅपटॉपची बॅटरी पूर्णपणे संपते किंवा डेस्कटॉपचा प्लग सॉकेटमधून कायमचा काढला जातो. वीज पुरवठा खंडित झाला की स्क्रीन ब्लॅक होतो आणि आतला जो प्रोसेसर असतो तो काम करायचं थांबतो. अगदी तसंच हे शरीररूपी यंत्राचं आहे ना. हे उदाहरण खूपच अचूक आहे. म्हणजे विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर हा एक बायोलॉजिकल शटडाऊन आहे. यात कोणतंही गूढ नाहीये. शरीराचा प्रत्येक अवयव पेशींनी बनलेला आहे आणि त्या पेशींना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. बरोबर. जेव्हा तो ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो तेव्हा पेशी नष्ट होऊ लागतात. हा एक सरळ, सोपा आणि अपरिवर्तनीय असा जीवशास्त्रीय नियम आहे. थोडक्यात सांगायचं तर शरीराचा सॉफ्टवेअर सपोर्ट संपतो आणि हार्डवेअर निकामी होतं. एक साधी जैविक प्रक्रिया आहे. जर तो फक्त एक बायोलॉजिकल शटडाऊन आहे आणि प्लग काढण्यासारखी साधी घटना आहे, तर मग मानवी मनावर त्याचे इतके मोठे भावनिक ओझे का असते? बरोबर आहे. म्हणजे बघा, माझ्या लॅपटॉपचा प्लग निघाल्यावर मी थोडा वेळ वैतागेन, पण मी काय आयुष्यभर त्याचा शोक करत बसणार नाही. मग माणसाच्या मृत्यूच्या वेळी एवढा हाहाकार का उडतो? तो फक्त एक शटडाऊन का वाटत नाही आपल्याला? हाच तर कळीचा मुद्दा आहे. आणि इथूनच आपल्या चर्चेला एक वेगळं वळण मिळतं. हां. शारीरिक अंत ही एक सरळ घटना असली तरी आपण हे विसरतो की मानव हे केवळ रक्त, मांस आणि पेशींचं बनलेलं चालतं बोलतं यंत्र नाहीये. अगदी खरे. आपण भावना, आठवणी, अनुभव आणि गुंतागुंतीच्या नात्यांनी विणलेलो आहोत. जेव्हा हृदय थांबतं तेव्हा केवळ एक पंप थांबत नाही, तर त्या व्यक्तीच्या भोवती असलेलं संपूर्ण जग, त्याचं अस्तित्व थांबतं. नाही, त्याचं आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच वैज्ञानिक सत्याकडून आपण नैसर्गिकरित्या मानवी मनाच्या गुंतागुंतीकडे म्हणजेच मानसिक भयाकडे वळतो.
मृत्यूची सर्वात मोठी समस्या ही शारीरिक नाहीये तर मानसिक आहे. आणि या मानसिक भीतीचं जे विश्लेषण आहे ना, ते मला खूपच रंजक वाटतं. आपण मृत्यूला इतकं का घाबरतो, याचं मुख्य कारण म्हणजे अज्ञात किंवा द अननोन. नक्कीच. माणसाच्या मेंदूची रचनाच अशी असते की त्याला प्रत्येक गोष्टीचं प्रिडिक्शन करायला आवडतं, म्हणजे पुढे काय होणार हे ओळखायला आवडतं. पण मृत्यूच्या बाबतीत आपला मेंदू पूर्णपणे ब्लँक होतो. पुढे काय आहे याचा कोणताही डेटाच आपल्याकडे नसतो. अगदी तसंच. आणि या अज्ञाताच्या भीतीमध्ये आणखी एका अत्यंत प्रभावी घटकाची भर पडते. तो घटक म्हणजे आसक्ती किंवा आपली अटॅचमेंट. जर आपण एक साधं समीकरण मांडलं तर ते असं दिसेल: मृत्यूची भीती बरोबर अज्ञाताची भीती अधिक आसक्तीची पकड. अच्छा. माणसाला फक्त अंधाराची किंवा पुढे काय होणार याचीच भीती नसते, तर त्यापेक्षाही जास्त भीती असते ती मागे काय सुटणार याची. हो. आणि इथे मला थोडी गंमत वाटते. म्हणजे विचार करा, आपण आयुष्यभर एवढ्या गोष्टी जमा करतो. घर, गाडी, बँकेचा बॅलन्स. हो ना. पण त्यासोबतच आपण आपली एक इमेज बनवतो, समाजातली ओळख बनवतो. मला तर कधी-कधी वाटतं, लोकांना मृत्यूची भीती याच्यासाठीही वाटत असेल, की अरे रे, मी गेल्यावर माझा तो EMI कोण भरणार? किंवा माझ्या मोबाईलचा पासवर्ड कोणालाच माहीत नाहीये, माझं ते Instagram अकाउंट असंच पडून राहील. हे मी थोडं गमतीने सांगतेय, पण खरंच ही आपली अटॅचमेंटच आपल्याला घाबरवते ना? तुम्ही गमतीने म्हणालात, पण यात 100% तथ्य आहे. ती आसक्ती फक्त भौतिक वस्तूंशी नसते, तर ती मी आणि माझं या संकल्पनेशी असते. अगदी बरोबर. आपण वर्षानुवर्षे स्वतःची एक ओळख निर्माण केलेली असते. मी अमुक कंपनीचा मॅनेजर आहे, मी या घराचा मालक आहे. जेव्हा मृत्यू समोर येतो तेव्हा तू या सर्व ओळखींवर एका सेकंदात फुली मारतो. सगळं मागं ठेवावं लागतं. पण इथे मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. म्हणजे मला एक प्रकारचं पुशबॅक द्यायचं आहे. हो, बोला ना. मला हे मान्य आहे की आसक्ती हे भीतीचं मूळ आहे. पण विचार करा, हे नैसर्गिक नाही का? मी आयुष्यभर रक्ताचं पाणी करून एखादं घर बांधते, माझ्या मुलांसोबत, कुटुंबासोबत नाती विणते, आपल्या आजूबाजूला एक सुरक्षित आणि प्रेमाचं जग निर्माण करते. हे सगळं अचानक गमावण्याची भीती वाटणं हा तर अगदी बेसिक मानवी स्वभाव आहे. हे भय अस्वाभाविक किंवा चुकीचं कसं असू शकतं? हा खूप चांगला मुद्दा आहे आणि तुम्ही अगदी बरोबर आहात. ही भीती अस्वाभाविक नक्कीच नाहीये. तो आपला स्वभावच आहे. हो. पण या विश्लेषणाचा उद्देश त्या भीतीला चुकीचं किंवा वाईट ठरवणं हा नाहीये. याचं मुख्य उद्दिष्ट आहे त्या भीतीचं खरं स्वरूप ओळखणं. अच्छा. आपण ज्याला मृत्यूची भीती म्हणतो ती खऱ्या अर्थाने मृत्यूची भीती नसतेच मुळी. म्हणजे मग ती नक्की कशाची भीती असते? ती भीती असते परिचित जग गमावण्याची. बापरे. आपल्याला ज्या गोष्टींची सवय झाली आहे, ज्या लोकांसोबत आपण स्वतःला जोडलं आहे, ते सगळं अचानक नाहीसं होईल ही ती भीती असते. आपल्याला मृत्यू काय आहे हेच माहीत नसतं, मग आपण त्याला कसे घाबरू शकतो? आपण फक्त बदलाला घाबरत असतो. वा. हे म्हणजे असं झालं की मला अंधाराची भीती वाटत नाही, तर अंधारामध्ये माझ्या ओळखीच्या गोष्टी मला दिसणार नाहीत याची मला भीती वाटते. अगदी अचूक. आणि हे मूळ कारण समजून घेणं का महत्वाचं आहे? कारण जेव्हा आपण भीतीचं खरं स्वरूप ओळखतो, तेव्हा त्या अज्ञातावर थोडा प्रकाश पडतो. आपल्याला समजतं की आपण मृत्यू या संकल्पनेला घाबरत नसून फक्त आपली पकड सुटण्याला घाबरत आहोत. आणि इथेच बरोबर याच टप्प्यावर प्राचीन विचारवंतांनी या समस्येवर एक अफलातून उपाय शोधला. कोणता उपाय? जर ओळख गमावण्याची भीती आपल्याला अडकवत असेल, तर आपली ओळख म्हणजे नक्की काय याची व्याख्याच त्यांनी बदलून टाकली. आणि इथूनच आपण या चर्चेतील सर्वात उत्कंठावर्धक अशा वळणावर येतो, तो म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन. बरोबर. जेव्हा आपण भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास करतो, तेव्हा मृत्यूकडे पाहण्याचा एक अतिशय विशाल आणि मुळापासून विचार करायला लावणारा दृष्टिकोन समोर येतो. इथे मृत्यू हा शेवट मानलाच जात नाही. तो एक बदल किंवा परिवर्तन मानला जातो. हो. आणि याच संदर्भात भगवद्गीतेमध्ये एक अत्यंत सखोल विचार मांडला आहे. त्यात म्हटलंय, जसा मनुष्य जुने फाटके कपडे फेकून देतो आणि नवीन कपडे धारण करतो, अगदी तसाच आत्मा हे जुने झालेले शरीर सोडून देतो आणि नवीन शरीर धारण करतो. इथे आत्मा कधीच नष्ट होत नाही, तो अमर आहे. मृत्यू म्हणजे अस्तित्वाचा अंत नसून फक्त एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं आहे. जेव्हा मी या कपडे बदलण्याच्या कल्पनेचा विचार करते ना, तेव्हा ते खरंच भारावून टाकणारं वाटतं. आपण सुरुवातीला पूर्णविराम आणि स्वल्पविराम याबद्दल विचार करत होतो. हो. पाश्चिमात्य किंवा निव्वळ भौतिकवादी विचार मृत्यूला एका पूर्णविरामासारखं मानतात. म्हणजे फुल स्टॉप.
गोष्ट तिथे संपली, पुस्तक बंद. अगदी. पण हे जे तत्वज्ञान आहे ते मृत्यूला एक स्वल्पविराम मानतं, म्हणजे कॉमा. वाक्य अजून बाकी आहे, फक्त एक छोटासा पॉज घेतलाय. स्वल्पविराम ही उपमा खूपच समर्पक आहे. पूर्ण विरामानंतर काहीच उरत नाही, पण स्वल्पविरामानंतर अर्थाची आणि प्रवासाची एक नवीन साखळी सुरू होते. पण इथे माझ्या मनात एक लॉजिकल प्रश्न निर्माण होतो, आणि मला खात्री आहे की जे लोक हे ऐकत आहेत त्यांच्याही मनात हा विचार आला असेल. कोणता विचार? मगाशी आपण विज्ञानाच्या बायोलॉजिकल शटडाऊनबद्दल बोललो, ते निर्जीव शरीराचं कठोर वास्तव, आणि आता आपण या कपडे बदलण्याच्या आणि आत्म्याच्या प्रवासाच्या संकल्पना मांडत आहोत. हां हां. या दोन पूर्णपणे विरुद्ध वाटणाऱ्या गोष्टींची सांगड कशी घालायची? एकीकडे ECG मशीनची ती सरळ रेष, आणि दुसरीकडे हा अध्यात्माचा स्वल्पविराम. हे एकत्र कसं बघायचं आपण? हाच तर या चर्चेचा सर्वात गाभा आहे. हे दोन्ही दृष्टिकोन एकमेकांच्या विरुद्ध नाहीत, तर ते एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. कसं काय? हे समजून घेण्यासाठी विश्वाच्या एका मूलभूत नियमाकडे पाहावं लागेल. विश्वात दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. एक जे सतत बदलत असतं आणि नष्ट होतं, आणि दुसरं जे कायम राहतं. बरं. जे बदलतं ते नश्वर आहे, म्हणजेच आपलं शरीर. शरीराचं वय वाढतं, ते आजारी पडतं आणि शेवटी मातीत मिसळतं. विज्ञान याच नश्वर शरीराचा अभ्यास करतं. ओके. आणि मग जे कायम राहतं ते काय आहे? ती आहे चेतना, किंवा ज्याला आपण आत्मा म्हणतो. ती एक प्रकारची ऊर्जा आहे जी या शरीराला जिवंत ठेवते. शरीराचा अंत होतो, पण ऊर्जेचा कधीच अंत होत नाही. अच्छा. आणि हे मी फक्त तत्वज्ञानाच्या आधारे सांगत नाहीये. भौतिकशास्त्राचा जो थर्मोडायनामिक्सचा पहिला नियम आहे तो काय सांगतो? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. इट कॅन ओनली बी ट्रान्सफर्ड ऑर चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ऊर्जा कधीही नष्ट करता येत नाही, ती फक्त रूप बदलते. अरेच्छा. म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोन ज्याला आत्मा म्हणतोय आणि विज्ञान ज्याला ऊर्जा म्हणतोय, ते शेवटी एकाच प्रवासाबद्दल बोलतायत. अगदी बरोबर. शरीररूपी हार्डवेअर नष्ट होतं, पण त्यातील ऊर्जेचा प्रवाह सुरूच राहतो. हा विचार केवळ स्वतःची समजूत काढण्यासाठी दिलेला खोटा दिलासा नाहीये, तर तो निसर्गाच्या आणि विश्वाच्या नियमांशी अगदी तंतोतंत जुळणारा विचार आहे. 100%. आणि जेव्हा आपण हा ऊर्जेचा आणि बदलाचा नियम मान्य करतो, तेव्हा आपण नैसर्गिकरित्या आपल्या पुढच्या टप्प्याकडे येतो. तो म्हणजे निसर्गाचे चक्र किंवा द रूल ऑफ नेचर. हो, कारण निसर्गात प्रत्येक गोष्टीचे एक निश्चित चक्र असतं. जन्म, वाढ, ऱ्हास आणि शेवट. तुम्ही झाडे बघा, प्राणी बघा किंवा ऋतू बघा. आपण सर्वजण या एकाच लयबद्ध नियमाला बांधलेले आहोत. माणसाचा सर्वात मोठा गोंधळ तेथेच उडतो. तो स्वतःला या निसर्गापेक्षा वेगळं, काहीतरी सुपिरियर मानतो. हो ना, खरंय. त्याला वाटतं की निसर्गाचे नियम त्याला लागू होऊ नयेत. पण जेव्हा आपण निसर्गाकडे डोळसपणे पाहतो, तेव्हा तिथे मृत्यू हा कोणताही प्रॉब्लेम नसतो. ती कोणतीही शिक्षा नसते. तो एक अत्यंत आवश्यक असा टप्पा असतो. मला इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं, जे मला नेहमी खूप विचार करायला लावतं. कल्पना करा, जर झाडाची पानं कधी गळालीच नाहीत, तर काय होईल? आपण शरद ऋतूत जेव्हा पानगळती पाहतो, तेव्हा जमिनीवर पडलेला तो सुकलेला पालापाचोळा पाहून आपल्याला कदाचित थोडं उदास वाटत असेल, पण ती पानगळती आवश्यकच असते. नक्कीच. जर जुनी पावं गळाली नाहीत, तर झाडावर नवीन पालवी फुटण्यासाठी जागाच उरणार नाही. वसंत ऋतूची चाहूल लागण्यासाठी पानगळतीचा स्वीकार करावाच लागतो. आणि तुम्ही वैज्ञानिक पातळीवर विचार केलात तर ती गळून पडलेली पानं कुजतात, मातीत मिसळतात, आणि त्याच मातीतून नवीन रोपांना, नवीन जीवनाला पोषण मिळतं. म्हणजेच मृत्यू हा जीवनाचा शत्रू नाहीये, तर तो नवीन जीवनाचा कच्चा माल आहे. मृत्यू नसता तर नवीन जीवनाची सुरुवातच झाली नसती. मृत्यू ही निसर्गाची इनोव्हेशन किंवा नवनिर्मितीची प्रक्रिया आहे. हे एखाद्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सॉफ्टवेअर अपडेटसारखं आहे. बरोबर. प्रगत व्हर्जन इन्स्टॉलच करू शकत नाही. जुन्याला जावंच लागतं. मानवाला निसर्गापासून वेगळं न मानता त्याचाच एक भाग मानलं, तर मृत्यूची कल्पना किती सहज आणि शांत वाटते, नाही? अगदी खरंय. पण आता या सगळ्यातून एक अतिशय व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. आपण विज्ञानाबद्दल बोललो, मानसिक भीतीचं विश्लेषण केलं, तत्वज्ञान आणि निसर्गाचे नियमही पाहिले. पण या सगळ्या व्यापक मोठ्या दृष्टिकोनाचा आपल्या आजच्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो? हो, कारण आपण जे रोजचं आयुष्य जगतो ते खूप वेगळं असतं. आपण ऑफिसच्या टार्गेट्समध्ये, लोकलच्या गर्दीत, EMIच्या टेन्शनमध्ये आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेला असतो. हो ना? या रोजच्या धकाधकीत मृत्यूचा हा एवढा मोठा तत्वज्ञानात्मक संदेश मला मंगळवारी सकाळी उठल्यावर कसा लागू पडेल? हाच तर या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य उद्देश आहे.
अनेक विचारवंत आणि संतांनी हेच वारंवार सांगितलं आहे की मृत्यूला घाबरून दूर पळण्यापेक्षा त्याची जाणीव सतत मनात ठेवणं गरजेचं आहे. पण का? कारण मृत्यू आपल्याला वेळेची किंमत समजवतो. जेव्हा आपल्याला अगदी स्पष्टपणे समजतं की आपला इथे असण्याचा वेळ मर्यादित आहे, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आज जगायला लागतो. हे मला अगदी व्यवहारातल्या एका उदाहरणाशी जोडावंसं वाटतं. आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा त्याला एक डेडलाईन असते. हं, समजा तुम्हाला एखादा रिपोर्ट द्यायचा आहे आणि डेडलाईन 1 महिन्यांची आहे. आपण काय करतो? आपण काम संथ गतीने करतो, मध्ये चहा प्यायला जातो, सोशल मीडिया स्क्रोल करतो. आपण वेळ वाया घालवतो. अगदी बरोबर. पण जशी डेडलाईन जवळ येते, अगदी उद्यावर येते, तेव्हा अचानक काय होतं? आपला सगळा फोकस एकाच गोष्टीवर केंद्रित होतो. नको त्या गोष्टींचा विचार आपोआप बंद होतो. अगदी तसंच. मृत्यू ही आपल्या जीवनाची अंतिम डेडलाईन आहे. जर आपल्याला वाटत राहिलं की आपल्याकडे अमर्याद वेळ आहे, तर आपण नात्यांना गृहीत धरतो. उद्या बोलूया, उद्या वेळ देऊया असं करत राहतो. पण जीवनाची डेडलाईन कधीही येऊ शकते ही जाणीव आपल्याला अधिक चांगलं, अधिक लक्ष केंद्रित करून आणि खऱ्या अर्थाने आजमध्ये जगण्यास प्रवृत्त करते. आणि यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यातल्या फालतू कटकटी किती क्षुल्लक वाटायला लागतात याचा विचार करा. हो ना? जर तुम्हाला माहीत असेल की वेळ खूप कमी आहे, तर तुम्ही टीव्हीच्या रिमोटवरून किंवा सिग्नलवर कोणी गाडी पुढे घातली यावरून भांडण्यात तुमची ऊर्जा वाया घालवाल का? अजिबात नाही. अजिबात नाही. तुम्ही तो वेळ तुमच्या माणसांवर प्रेम करण्यात, काहीतरी चांगलं निर्माण करण्यात घालवाल. मृत्यू समजला की जीवन अधिक स्पष्ट होतं. हे खूपच सखोल आहे. मृत्यू हा शेवट नाही, तो जीवनाला समजून घेण्याची किल्ली आहे, हे वाक्य आता खऱ्या अर्थाने उलगडलं आहे. आजच्या या चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. आपण सुरुवात केली वैज्ञानिक वास्तवापासून, बरोबर, जिथे मृत्यू हा एक बायोलॉजिकल शटडाऊन आहे. बरोबर. मग आपण मानसिक भीती पाहिली, जिथे आपल्याला समजलं की आपण मृत्यूला नाही तर परिचित गोष्टी गमावण्याला घाबरतो. मग आपण आध्यात्मिक दृष्टिकोन पाहिला, जिथे मृत्यू हा पूर्णविराम नसून एक स्वल्पविराम आहे. आणि शेवटी निसर्गाचा नियम, जिथे मृत्यू ही नवनिर्मितीची गरज आहे. आणि या संपूर्ण प्रवासाचा निष्कर्ष हाच आहे की मृत्यूविषयीची ही चर्चा कुठेही निराशाजनक किंवा अंधारमय नाहीये. नक्कीच नाही. उलट ती अत्यंत सकारात्मक आणि जीवनदायी आहे. ही जाणीव आपल्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाचं महत्त्व ओळखण्याची ताकद देते. अगदी बरोबर. आपण आता या सखोल चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण आजचा हा प्रवास थांबवण्यापूर्वी एक असा विचार जो या सगळ्या चर्चेतून समोर आलाय, ज्यावर आपण सर्वांनी स्वतःपुरतं चिंतन करणं खूप गरजेचं आहे. आपण मगाशी पाहिलं की आपली भीती ही मूळतः आपल्या आसक्तीची, आपण जमा केलेल्या गोष्टींना, नात्यांना घट्ट धरून ठेवण्याची भीती आहे. हो. तर मग विचार करा, जर आसक्ती हेच आपल्या सगळ्या भीतीचं आणि दुःखाचं मूळ असेल, तर मग या जीवनाचा मनसोक्त आनंद घेत असतानाच कोणत्याही गोष्टीला घट्ट न धरून ठेवण्याची, म्हणजेच अलिप्ततेची किंवा डिटॅचमेंटची कला शिकणे, हेच भयमुक्त जगण्याचं खरं रहस्य असू शकेल का? वा, हा खूपच सुंदर विचार आहे. हे अगदी एखाद्या सिनेमाला जाण्यासारखं आहे. आपण सिनेमाचा पूर्ण आनंद घेतो, रडतो, हसतो. पण सिनेमा संपल्यावर आपण थिएटरच्या खुर्च्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करत नाही. आपण तो अनुभव घेतो आणि मोकळ्या हातांनी बाहेर पडतो. अगदी बरोबर. कदाचित जीवनाच्या या थिएटरमध्ये अशीच अलिप्तता अंगीकारणे हेच मृत्यूच्या भीतीवर मिळवलेला सर्वात मोठा विजय असू शकेल. याच एका शांत आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण आपली ही चर्चा इथेच थांबूया. तोपर्यंत असेच नवनवीन विषय ऐकत रहा आणि त्यावर विचार करत रहा.